वेलकम टू ऑल ऑफ यू. आज आपण येथे केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे ग्रामसेवक, कृषी सेवक व इतर सर्व सरळ सेवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये हा अत्यंत उपयुक्त घटक आहे. यामध्ये विविध ज्या काही ग्रामीण पातळीवर केंद्र आणि राज्य सरकारशी रिलेटेड ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा आढावा आपण येथे घेणार आहोत. सुरुवातीला आपण रोजगार हमी योजनेबद्दल बघणार आहोत. योजनांना सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर योजनेला सुरुवात करूया. रोजगार हमी योजना आहे जिची सुरुवात 1972 मध्ये झाली. ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. यामध्ये जर आपण विचार केला तर या योजनेचा प्रमुख उद्देश हा ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेचे जनक वि. स. पांगे हे आहेत. सर्वप्रथम तासगाव तालुक्यातील विसापूर या गावी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 वर्षावरील जे काही प्रत्येक व्यक्तीस एका वर्षात किमान 100 दिवस तरी रोजगाराची हमी देण्यात येते. रोजगार हमी योजनेचं प्रमुख घोषवाक्य हे श्रमशक्तीतून ग्रामविकास हे असून याच योजनेचे रूपांतर पुढे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये झाले. आपल्याला माहिती आहे की रोजगार हमी योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली. अशाच प्रकारची योजना केंद्रातही असायला हवी. यासाठी केंद्र सरकारने 2 फेब्रुवारी 2006 रोजी नरेगा ही योजना सुरुवात केली. यासाठी एक ॲक्ट पास करण्यात आला. तो दिवस होता 7 सप्टेंबर 2005. नंतर 2009 मध्ये आपण जर विचार केला तर नरेगाचेच रूपांतर मनरेगा या योजनेमध्ये झाले. म्हणजेच 2009 मध्ये महात्मा गांधीजींचे नाव या योजना रोजगार योजनेला देण्यात आले. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 2 फेब्रुवारी 2006ला ही योजना अनंतपूर जिल्ह्यातील बांदालपल्ले म्हणजेच आंध्र प्रदेश येथून सुरुवात झाली. यामध्ये जर आपण महत्त्वाचे मुद्दे बघितले तर रोजगार हमी योजनेमध्ये कामाची निश्चिती जी आहे ती ग्रामसभा करते आणि यामध्ये महिला आरक्षणाची तरतूदसुद्धा आहे. खर्चाचा वाटा जर आपण बघितला केंद्र आणि राज्याशी रिलेटेड तर मजुरी जी आहे ते 100% केंद्र सरकार देतो. त्याच्यानंतर साहित्य साधने जे आहे ते 75% केंद्र सरकार तर 25% राज्य सरकार देते. नंतर बेरोजगार भत्ता जर विचार केला तर हे राज्य सरकारच देते. कारण ही राज्यामधील ज्या काही ग्राम पंचायती असतात त्यामध्ये ग्रामसभा जी असते ही तिची जबाबदारी असते. म्हणून यामध्ये भत्ता जो आहे तो राज्य सरकार देत असतो. रोजगार हमी योजनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे एकदा तुम्ही कामगार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत काम देणे, त्याचप्रमाणे 5 किलोमीटरच्या आत काम देणे हे बंधनकारक असते. यामध्ये प्रमुख उद्देश जर आपण बघितला तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल असो वा काम करण्याची इच्छा असणारा जो कोणी प्रौढ व्यक्ती असेल त्याला एका वर्षात किमान 100 दिवसाच्या रोजगाराची हमी देण्यात येते. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितलेला आहे. यानंतर आपण सामुदायिक विकास योजना ही जी केंद्र सरकारची योजना होती याबद्दल बघणार आहोत. आपल्याला माहीत आहे 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यानंतर 50, 51, 51, 52मध्ये निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर जर आपण विचार केला ग्रामीण भागाचा तळागाळापासून विकास करण्यासाठी गांधीजींच्या तत्वावर आधारित म्हणजेच ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण समुदाय विकास योजना ही केंद्र सरकारने सुरू केली. ती डेट होती 2 ऑक्टोबर 1952 आणि यासाठी आपल्याला अमेरिकेचे अर्थसहाय्य लाभले होते. या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक विकास करणे हा होता. या योजनेमध्ये प्रामुख्याने BDO हे पद निर्माण करण्यात आले होते जेणेकरून ग्रामीण भागाची देखरेख व्हावी आणि ही योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आली होती. परंतु ही योजना अयशस्वी झाली. या योजनेनंतर आपण जर विचार केला तर ही योजना अयशस्वी का झाली याच्यानंतर आपण राष्ट्रीय विस्तार योजना सुरुवात केली. राष्ट्रीय विस्तार योजना हिची सुरुवात 2 ऑक्टोबर 1953ला झाली. याचा उद्देश ग्रामीण भागाचा जनसहभागातून आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक विकास घडवून आणणे हा होता. ह्या दोन्हीसुद्धा योजना म्हणजे समुदाय विकास योजना आणि राष्ट्रीय विस्तार योजना दोन्ही योजना अयशस्वी झाल्या. याची कारणे शोधण्यासाठीच आपण बलवंतराय मेहता कमिटी बसवण्यात आली होती. अशाच प्रकारे बलवंतराय मेहता समितीने ज्या काही शिफारशी सुचवल्या होत्या
त्यांनीच त्यालाच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज असं नामकरण केले आणि पंचायत राजचा उदय झाला. नंतर आपण समोर बघणार आहोत एकात्मिक बाल विकास कार्यक्रम. ही महत्त्वाची योजना आहे. यावर प्रश्न विचारला जातो. याची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975ला झाली. म्हणजेच महात्मा गांधीजींचा 106व्या जयंतीनिमित्त या योजनेची सुरुवात झाली. या योजनेचा आपण प्रमुख उद्देश बघितला तर 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषक आहार व आरोग्य सुविधा पुरवणे, मातांना पोषक आहार पुरवणे, त्याचप्रमाणे बालमृत्यू, कुपोषण, शाळेतील जी काही गळती होती याचे प्रमाण थांबवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. नंतर महत्त्वाच्या ग्रामीण विकास योजनेमध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ही योजना. या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1980ला झाली. म्हणजेच 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या योजनेची सुरुवात झाली. ग्रामीण जनतेचा सर्वांगीण विकास करणे, शेतकरी, मजूर यांचे जीवनमान सुधारणे, त्याचप्रमाणे लघुउद्योग, कुटीर उद्योग इत्यादींना प्रोत्साहन देऊन एकात्मिक विकास घडवून आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. पुढील महत्त्वाची योजना म्हणजे सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे. ही योजना या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 1999मध्ये झाली. हिचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन लोकांना प्रोत्साहित करणे, 3 वर्षाच्या आत जे आहे गरिबी रेषेच्या वर आणणे. त्याचप्रमाणे यामध्ये जर आपण बघितलं ट्रायसेम, डॉक्रा, सिट्रा, गंगा कल्याण योजना व दशलक्ष विहीर योजना या सर्वांनी मिळून म्हणजेच या सर्वांचा समावेश सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. या योजना विचारल्या जातात म्हणून ह्या लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे राज्य सरकार राबवते. यामध्ये आपण याची जर सुरुवात बघितली तर ते 2001मध्ये झाले. याचा प्रमुख उद्देश जर आपण विचारात घेतला तर स्वच्छतेचे अभियान राबवणे, आरोग्य सुधारणे, त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी ग्रामीण भागात जनजागृती करणे, उघड्यावरील शौचालयास ज्या काही प्रथा असतील त्या प्रथा नष्ट करणे. या योजनेचा प्रमुख जो घोषवाक्य आहे स्वच्छतेकडून समृद्धीकडे हे आहे. समोरची योजना आहे फळबाग लागवड योजना. हे राज्य शासन राबवते. या योजनेची सुरुवात 21 जून 1990मध्ये करण्यात आली आणि आता सध्या ही योजना रोजगार हमी योजनेअंतर्गत मनरेगा अंतर्गत राबवण्यात येते. या योजनेमध्ये जर आपण विचार केला तर फळबाग लागवडीसाठी 100% अनुदान 3 टप्प्यामध्ये दिले जाते. पडीत व कोरडवाहू जमिनीमध्ये फळबाग लावण्यास प्रोत्साहन देण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला सीताफळ, आंबा, काजू, बोर, आवळा, चिंच, पेरू इत्यादी फळांची लागवड केली जाते. या योजनेचा प्रमुख उद्देश ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे आणि आर्थिक वृद्धी करणे हा आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. पुढील अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे सर्व शिक्षा अभियान. ही केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येते. हिची सुरुवात 2005-06मध्ये करण्यात आली. या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे ग्रामीण व दुर्गम भागात प्राथमिक शाळा स्थापन करणे, 8वीपर्यंत मोफत शिक्षणाची सोय करणे, म्हणजेच 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे. त्याचप्रमाणे शिक्षकांना वेळोवेळी या योजनेद्वारेच सर्व शिक्षण अभियान योजनेद्वारेच प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेत सुविधा पुरवण्यात येतात. त्यानंतरची महत्त्वाची योजना म्हणजे मध्यान्ह भोजन योजना. ही योजना केंद्र सरकार राबवते. हिची सुरुवात 1995मध्ये झाली. दुष्काळग्रस्त भागात पोषण सहाय्य करणे, त्याचप्रमाणे शाळेतील गळती थांबवणे, पोषणमान सुधारणे, कुपोषणावर मात करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. त्याच प्रकारे आपला केंद्र व ग्रामीण विकासाच्या ज्या काही विविध योजना आहे त्याचा पार्ट 1 इथे संपलेला आहे. पार्ट 2 तुम्हाला पाहिजे असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.